या प्रकारच्या आकृत्या मोजताना आपल्याला एक फॉर्म्युला युजफुल ठरत असतो. तो म्हणजे n इंटू n+1 अपॉन 2. n गुणिले n अधिक 1 छेद 2. आता हा n म्हणजे काय? तर n बरोबर असतं गॅप्स. गॅप. कोणते गॅप? बघा, इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 बिंदू आहेत, पॉइंट्स आहेत. तर त्या 2 बिंदूंमधलं जे अंतर असतं त्याला गॅप म्हणूयात आपण. मग इथे मी ए-बी-सी-डीने लिहितो. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी आणि एच, एच एवढे गॅप आहेत. एच 8 नंबर आहे म्हणजे एकूण गॅप 8 आहेत. म्हणून आपण काय करणार 8 गुणिले 8 अधिक 1 म्हणजे 9 छेद 2. आता फरक बघा, तुम्हाला जर हा फॉर्म्युला पाठ करायचा नसेल, तर तुम्ही सिंपली असं ध्यानात ठेवू शकता, की गॅप जेवढे आहेत ते गुणिले त्याच्या पुढचा नंबर भागिले 2 आणि इथे 8 आणि 9चा गुणाकार करत बसायचं नाहीये. जी समसंख्या आहे, इव्हन नंबर आहे, त्याला 2 ने भागायचं. त्याचं उत्तर येतं 4. 8ला 2 ने भागल्यावर उत्तर येतं 4. मग 9 इंटू 4 करायचं. 36 आन्सर येईल. अशा पद्धतीने हे आपल्याला सॉल्व्ह करता येईल. हां, आता हे झालं सॉल्व्ह. आता तुम्हाला जे नंबर ऑफ गॅप्स आहेत किंवा 2 बिंदूंमधलं अंतर आहे, ते कोणतीही संख्या आली. समजा मी एखादी आकृती ड्रॉ केली आणि त्याच्यामध्ये तुमचे 5 गॅप भरले. तर तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरणार? पुन्हा n गुणिले n+1 अपॉन 2. मग इथे n काय घेणार? 5 गुणिले 6 पुढची संख्या भागिले 2. 2 1 जा 2, 2 3 जा 6. मग उत्तर येणार 15. अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, की इथे तर आम्हाला कमी गॅप्स दिसतायत, कमी रेषाखंड दिसतात. मग एवढे 36 कुठून आले? तर बघा ए 1 झाला, बी 1 अशा प्रकारे 8 तर झाले. पण ए प्लस बी 1 होतो, बी प्लस सी 1 होतो, सी प्लस डी 1 होतो. परत ए प्लस बी प्लस सी 1 होतो, ए प्लस बी प्लस सी प्लस डी अशा प्रकारे अनेक होतात. तेवढे मोजत आपण बसू शकत नाही. म्हणजे मॅन्युअली जर आपण मोजायचा प्रयत्न केला, तर ते शक्य होणार नाही. म्हणून आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा असतो. हा फॉर्म्युला दुसरं काही नाहीये. नैसर्गिक संख्या, सलग नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर्स त्यांच्या ॲडिशनसाठी हा फॉर्म्युला वापरला जातो. म्हणजे कसं 1 + 2 + 3 असं करायचं असेल, तर तुम्ही हे 3 आणि हे 3 6 करू शकता. पण जर मोठा म्हणजे नंबर असेल व 1 पासून 15 पर्यंतच्या संख्या ॲड करायला सांगितल्या, 1 पासून 50 पर्यंतच्या संख्या ॲड करायला सांगितल्या, तर तुम्हाला मॅन्युअली करता येणं शक्य नाही. म्हणून आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा असतो. म्हणून हा फॉर्म्युला तुम्ही लर्न करा, बाय हार्ट करा आणि परमनंटली ध्यानात ठेवा. अशा पद्धतीचे उदाहरणं सोडवण्यासाठी हाच वापरला जातो. आता पुढे तुम्हाला सांगितलंय, की या आकृतीमध्ये किती कोन आहेत. इथे तुम्हाला अँगल्स विचारले जाणार. नंबर ऑफ अँगल्स किती आहेत? सिंपल आहे 1, 2 यामध्ये 2 गॅप आहेत. परत तोच फॉर्म्युला 2 गुणिले 3 भागिले 2. 2 ला 2 कट झाला. उत्तर 3 आलं. मग यामध्ये 3 आहेत आणि बघा तुम्हाला पण लगेच कळेल, की हा 1 नंबरचा 1, 2 नंबरचा 1 आणि 1 आणि 2 मिळून होणारा मोठा 1 3. अशा पद्धतीने या आकृतीमध्ये 3 कोन आहेत. आता इकडे तुम्हाला सेम प्रक्रिया फॉलो करायची आहे. गॅप लिहून घ्यायची. किती आहे त्याच्यामध्ये 3 गॅप आहेत. मग आपला परत फॉर्म्युला n गुणिले n अधिक 1 भागिले 2. यांची नंबर 3 गुणिले 4 भागिले 2. आता इथे 4 ला 2 ने भाग जातो. 2 म्हणून 3 दुने 6. या आकृतीमध्ये 6 कोन आहेत. असं आपण एकदम आरामात म्हणू शकू. पुढे आपल्याला आता काढा बरं तुम्हाला यामध्ये किती कोन सापडतायत? काय प्रक्रिया करायची आहे तुम्हाला अगोदर? काय फॉलो करायचंय? डू इट फास्ट. पटकन करायचंय. फिगर ड्रॉ करण्याची पण आवश्यकता नाहीये. तुम्ही पटकन गॅप लिहून घ्यायचे, मोजून घ्यायचे. चला तुम्हाला जर
दिसत नसेल तर मी गॅप लिहितो. इथे 5 गॅप आहेत. चला सोडवा. हं. 5 गॅप आहेत. मग तुम्हाला तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे. n गुणिले n अधिक 1 भागिले 2. मग इथे n काय आहे? 5 गुणिले त्याच्या पुढची संख्या 6 अपॉन 2. आता नॅचरली इथे लगेच जो इव्हन नंबर आहे, समसंख्या आहे तिचा हाल्फ होणार. मग 15 आन्सर येतं याचं. हे ध्यानातच ठेवा तुम्ही. आता या सर्व बेसिक फिगर आहेत ध्यानात ठेवा. या तुम्हाला पक्क्या ध्यानात ठेवायच्या आहे. कारण यालाच पुढे मॉडिफाय केलं जातं. यावरतीच प्रश्न विचारले जातात. आता मागच्या परीक्षेला प्रश्न आला होता, की या सेम असेच 5 दिले होते. या आकृतीमध्ये किती विशाल कोन त्रिकोण आहेत, लघुकोन त्रिकोणांपेक्षा कितीने जास्त आहेत किंवा कमी आहेत. मग इथे आपल्याला दिसतंय, की हे 90 अंशापेक्षा जास्त किती आहेत? तर जर यांचं निरीक्षण केलं, तर सगळ्या त्रिकोणांमध्ये एकच त्रिकोण असा आहे, की जो विशाल कोन आहेत. बाकी सगळे लघुकोन आहेत. विशाल कोन म्हणजे ॲक्यूट अँगल्स, ऑब्ट्यूस अँगल सॉरी. ऑब्ट्यूस आणि लघुकोन म्हणजे ॲक्यूट अँगल्स. ॲक्यूट अँगल्स. ॲक्यूट आणि ऑब्ट्यूसचं कंपॅरिझन करायला सांगितलं होतं. तुम्हाला अगोदर टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स काढून घ्यावे लागतील. मग यामध्ये किती आहेत? ॲक्यूट किती आहेत? 14 आणि 1 आहे ऑब्ट्यूस म्हणजे तो 13 ने जास्त आहे. असं आपल्याला उत्तर काढावं लागतं. म्हणजे तुम्हाला सर्व कन्सेप्ट अगोदरच माहीत असायला हव्यात. ऑब्ट्यूस अँगल, ॲक्यूट अँगल, परत काउंट करणं हे सर्व. आता यामध्ये तुम्हाला अँगल्स तर विचारणार नाहीत. यामध्ये तुम्हाला विचारतील किती ट्रायंगल्स आहेत किंवा किती त्रिकोण आहेत. तर ही आकृती ध्यानात ठेवा. ही बेसिक फिगर आहे. यामध्ये पण गॅप मोजायचे 1, 2 पुन्हा तोच फॉर्म्युला 2 इंटू 3/2 2 ला 2 कट, उत्तर 3. यामध्ये 3 ट्रायंगल आहेत. कोणते? हा 1 नंबरवाला 1, 2 नंबरवाला 1 आणि आउटसाइडर जो आउटचा आहे बघा बाहेर मोठा, तो 1. आता या आकृतीमध्ये किती कोन आहेत? त्रिकोण बरं, कोन नाही. इथे त्रिकोण विचारलंय. टायपिंग मिस्टेक झालेली आहे. तुम्ही शोधा चला. मला सांगा किती आहेत? पटपट उत्तर यायला हवी. येस. तुम्हाला अगोदर गॅप लिहून घ्यावे लागतील. 1, 2, 3. पुन्हा तोच फॉर्म्युला 3 इंटू 4/2. इथे आला 2. मग 3 इंटू 2 इज इक्वल टू 6. आता या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? काढा पटकन. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 into 7 upon 2. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 21. यामध्ये 21 ट्रायंगल आहेत. आता इथे काय करायचं? बघा, इथे 3 आकृत्यांचं कॉम्बिनेशन झालंय असं समजा. हे जर हा जो मोठा आहे त्याच्या खालच्या बेसवर तर मी 1, 2, 3, 4, 5, 6 लिहिले. इकडे परत तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6 लिहायचं. आणि इकडे पण. म्हणजे उभ्या ज्या लाईन आहेत, त्या मोजून घ्यायच्या, गॅप मोजून घ्यायचे आणि जितक्या ज्या अशा हॉरिझॉन्टल लाईन्स असतील तेवढ्याने त्याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आता इथे n काय घेणार आपण 6. n इज इक्वल टू 6 घेणार. मग 6 इंटू 7 अपॉन 2 21 येणार. मग आता इथे पण 21 आहेत, इथे पण 21 आहेत, इथे पण 21. मग 21 इंटू 3 करायचं. उत्तर येतं 63. यामध्ये 63 अँगल्स ट्रायंगल्स आहेत. अशा वेळेस काय करायचं? इथे तर परफेक्ट 3 हॉरिझॉन्टल लाईन्स नाहीयेत. मग काय करायचं? खाली गॅप लिहून घ्यायचे. 1 मिनिट गेला तरी चालेल. गॅप लिहूनच घ्यायचे पेन्सिलनी. 1, 2, 3, 4 आणि इथे परत 6
1, 2, 3, 4, 5, 6. मग आपल्याला आता माहीत झालं 6 × 7/2 इज इक्वल टू 21 येतं. मग परत 21 बघा इथे 21, इथे 21 आणि इथे n इज इक्वल टू 4 घ्यायचा. 4 × 5/2 इथे उत्तर येतं 10. म्हणजे 21 + 21 + 10 52. यामध्ये 52 ट्रायंगल्स आहेत. इथे काढा सर्वजण चला. पटकन सोडवायचंय. परत नंबर देऊन घ्यायचे फ्लोअरवर 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 1, 2, 3, 4. आता तुम्हाला माहीत झालं 6 म्हणजे 21 येतं. 3 म्हणजे 6 येतं. आणि 4 म्हणजे 10 येतं. आता कसं काढलं? 4 × 5/2 इज इक्वल टू 10. 2 ने इथं 4 ला भाग जातो. आता कळलं ना हे कसं काढायचं? मग त्यासाठी त्यामध्ये परत वेळ घालवण्यामध्ये काही अर्थ नाहीये. 10 + 6 + 21 इथे किती होतायत? 7 आणि हे 3 37. अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. आता हे तुम्ही सोडवा मात्र. पटकन सोडवा आणि मला उत्तर पाठवा. पटकन सोडवून उत्तर पाठवा. इथे परत गॅप लिहून घ्या. 1, 2, 3. 1, 2, 3, 4. आता तुम्हाला एकदम पाठ व्हायला हवं. 4 × 5 म्हणजे 5 × 2 10. 3 × 4 म्हणजे 6 आणि 6 × 7 म्हणजे 21. मग आता इथे येतं 10 + 6 + 21 37. यामध्ये पण 37च आहेत. आता यामध्ये काही कन्फ्युजन नको. आता ही एक फिगर आहे. इथे तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचंय. अशा पद्धतीची जर फिगर आली, आता ही फिगर काय आहे? ही फिगर आहे स्क्वेअर आणि त्या स्क्वेअरचे डायगोनल जॉइन केलेले आहेत. डायगोनल्स म्हणजे कर्ण. तुम्हाला माहीत असेल कर्ण कशाला म्हणतात? जे मुलं लहान आहेत त्यांच्यासाठी मी एक्सप्लेन करतो. बघा, ही फिगर आहे स्क्वेअरची म्हणजे चौरसाची. चौरसाची काय प्रॉपर्टी असते? त्याच्या चारही ज्या साइड आहेत, बाजू आहेत, त्या इक्वल लेंथच्या असतात. कॉन्ग्रुएंट असतात. किंवा असं म्हणा, तुम्हाला तो जर वर्ड एवढं जड वाटत असेल, तर त्या सेम लेंथच्या असतात, सारख्याच लांबीच्या असतात. एकरूप असतात मराठीमध्ये म्हणतात. तर याचे जे व्हर्टायसेस आहेत, व्हर्टेक्स माहिती आहे ना, जिथे 2 लाईन जॉइन होतात, 2 साइड जॉइन होतात, त्या पॉइंटला व्हर्टेक्स म्हणतात. व्हर्टेक्स आणि ह्या व्हर्टेक्सचं अनेक वचन प्लुरल आहे व्हर्टायसेस. हे जे 4 व्हर्टायसेस आहेत, ते एकमेकाला जॉइन केले असे, की ह्याला डायगोनल म्हणतात. डायगोनल कर्ण म्हणतात मराठीतून त्याला. ही गोष्ट छोटी आहे, काही फार मोठी नाहीये ध्यानात ठेवण्यासाठी. अशी जर रचना असेल, तर सरळ गॅप लिहून घ्यायचे 1, 2, 3, 4 आणि जितके गॅप झाले, जो सगळ्यात मोठा नंबर आहे, तो घ्यायचा इंटू 2 करायचं, गुणिले 2 करायचं. तर यामध्ये 8 त्रिकोण आहेत. 8 त्रिकोण आहेत यामध्ये. तर कोणते 8 ते पण मी तुम्हाला मोजून दाखवतो. बघा, मी असे जर मोजायचे असतील ना मॅन्युअली, तर त्याला ए द्यावं लागतं. तरच मोजता येतात ते. बघा, A1, B1, C1, D1 4 झाले. त्यानंतर AD1
AD, A प्लस डी हा बघा हे मिळून दोघं मिळून एक हा मोठा. त्यानंतर BC, BC एक, B प्लस सी एक. त्यानंतर A प्लस बी एक आणि त्यानंतर D प्लस सी एक असा हा एक, हा एक. D प्लस सी. अशा पद्धतीने 8 आहेत. आता प्रत्येक वेळेस हे असं मोजणं शक्य होईल का जर जास्त आलं तर? नाही होणार. मग त्यासाठी आपण काय फॉर्म्युला आहे म्हणजे तो फॉर्म्युला नाहीये ॲक्चुअली. तर ते असंच बरोबर येतं, की जेवढे डायगोनल आहेत, तर अशा पद्धतीने गॅप मोजले, की लास्टचा जो नंबर घ्यायचा इंटू 2 करायचं. उत्तर येते 8. यामध्ये 8च भरणार. पुढे जाऊयात. आता इथे बघा. इथे या साइडचे मिड पॉइंट याला मिड पॉइंट म्हणतात, मध्यबिंदू. आणि डायगोनल पण जॉइन आहेत. इथे पण सेम फॉर्म्युला यूज करायचा. गॅप लिहून घ्यायचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अँड 8 आणि हा जो शेवटचा मोठा नंबर असतो 8 इंटू 2 करायचं 16 येतं. यामध्ये 16 असतात. ही बेसिक फिगर म्हणून ध्यानात ठेवा तुम्ही. आता हे काय आहे? डायगोनल्स प्लस साइडचे मिड पॉइंट. आता साइडचे मिड पॉइंट म्हणजे काय? मी परत एक्सप्लेन करून घेतो म्हणजे तुम्हाला काही समजण्यामध्ये काही इश्यू असेल तर तो क्लिअर होऊन जाईल. इथे बघा ह्या 4 साइड आहेत. तर प्रत्येक साइडचा मिडल पॉइंट असतो, मिड पॉइंट. हा एक, हा एक, हा एक आणि हा एक. बघा, हे जे मिड पॉइंट आहेत ते जर एकमेकाला असे जॉइन केले 4 तर असा चौकोन तयार होतो. आणि हे डायगोनल्स परत त्याच्यामध्ये असे ॲड केले, की ही फिगर तयार होते. मग यामध्ये पण तुम्हाला सेम वेनं जायचं आहे. इथे आता बघा या आकृतीमध्ये काय केलंय? आता या आकृतीमध्ये थोडं मॉडिफिकेशन केलंय. अगोदरच्या ज्या आकृत्या बघितल्या तुम्ही ही प्लस ही. यामध्ये काय केलंय, की ही जी आहे ही पूर्ण पुढे वाढवलेली नाहीये. बाकी सर्व आहे. फक्त ही हाफ आलेली आहे. असं पण येऊ शकतं तुम्हाला. मग तुम्हाला तो फॉर्म्युला यूज करून चालत नाही. तुम्हाला आता इकडे वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. इथे जे आहे, इथे जे आहे, ह्या 2 आकृत्यांमध्ये आपण जे केलं दुप्पट करण्याचं, इथे होणार नाही तसं. आता आपण मोजूयात किती होतात त्याच्यामध्ये बघा. ए, बी. हं. 1 झाला, 2. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, सी, डी, ई आणि एफ. हे बघा ए, बी, सी, डी, ई आणि एफ. म्हणजे आता एफ किती 6वा नंबरचा आहे. हे 6 तर झाले. आता पुढे बघूया. 2 मिळून एखादा तयार होतो का? बघा, होतोय बघा. हा बी प्लस सी मिळून एक तयार होतोय बघा. हे बघा मी डॉट काढतोय त्यानुसार बघून घ्या. पूर्ण लाईन मला ड्रॉ करता येत नाही सरळ. ती तिरपी होते, खराब दिसतं. हे बघा हा एक. बी प्लस सी 7वा. बी प्लस सी. आता आणखी एक होतं बघा डी प्लस ई. हे बघा इकडे. 8वा. डी प्लस ई. आणखी काही दिसतंय का तुम्हाला जे होईल ते? बघा बी प्लस सी प्लस डी प्लस ई हा एक मोठा होतोय 9वा. बी प्लस सी प्लस डी प्लस ई होतोय एक. आणखी, आणखी काही का आहे का ऑप्शन? होतंय बघा. ए प्लस आता एफ, जी ये हां, बघा जी आणि एच पण लिहून घेतो. आता हे काही ट्रायंगल नाही आहेत हे 2. पण तुम्हाला इथे एक ट्रायंगल दिसतोय बघा. ए, एच, जी, एफ हा मोठा. हां, दिसतोय का? हं, 10वा. बघा. ए प्लस एच प्लस जी प्लस एफ हा दिसतोय? 10 झाले. आणखी काही होतंय का बघा? आणखी तुम्हाला काही पॉसिबिलिटी दिसतायत का?
होतंय का? बघावं लागेल तुम्हाला. मगाशी किती झाले होते? 16 बरोबर. आता तर 10च झाले. मग बाकी कुठे गेले? बघा ही लाईन जॉइन नाही केलेली. त्यामुळे आपले 6 ट्रायंगल कमी झालेत. हे 2 झाले कमी. हा मोठा एक झाला असता तो 3, हा 4, परत हा एक झाला असता 5, G प्लस एफ एक झाला असता आणि ए प्लस एच एक झाला असता. म्हणून यामध्ये 10च ट्रायंगल आहेत. इथे कोणताही फॉर्म्युला यूज होत नाही. 10 झालेत का? आता आपण त्याला बघा. इकडे फॉर्म्युला यूज करून बघू. 1, 2, 3, 4, 5 आणि इकडे 6 होतंय का काही? नाही होत. म्हणून फक्त कंप्लीटली जर जॉइन केलेल्या असतील अशा पद्धतीने, एक तर अशा पद्धतीने किंवा पूर्ण हे करून जर असेल तरच हा फॉर्म्युला वापरता येतो. आता बघा, यामध्ये थोडंसं आणखी एक मॉडिफिकेशन आहे. आता मोजा किती आहे त्यामध्ये? मोजा. मी तुम्हाला 2 मिनिट देतो. आवरा. सर्वांसाठी यामध्ये किती ट्रायंगल आहेत ते सांगायचं. आता 6 वाजून 26 मिनिट झालेत. 6 वाजून 29 मिनिटांपर्यंतचा वेळ आहे तुम्हाला. 3 मिनिट. मला उत्तर आलं पाहिजे. एकमेकाचं उत्तर कॉपी करायचं नाही. तुम्ही वाटल्यास ड्रॉ करून घ्या. ही हाताने फिगर ड्रॉ करायला फार वेळ लागणार नाही. मग मोजा. मला उत्तराची अपेक्षा आहे. बघूयात कोण उत्तर देतंय. उत्तरं यायला सुरुवात झालेली आहे. काही उत्तरं आलेली पण आहेत. बघूयात. मी तोपर्यंत ए-बी-सी-डी लिहितो. तुम्हाला सोपं जाईल. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी. जी इज इक्वल टू 7. जे 7 तर झालेत. मग आता कोणते 7 झाले ते मी लिहून घेतो. 1 ए, 2 बी, 3 सी, 4 डी, 5 ई, 6 एफ, 7 जी एवढे झाले. त्यानंतर आता 2 मिळून काही होतात का ते बघूयात. 2 मिळून आता 8 नंबरचा. ए प्लस बी मिळून 1 होतोय बघा हा. ए प्लस बी, ए प्लस बी, ए प्लस बी मिळून 1 होतोय. 9 नंबर सी प्लस डी मिळून 1 होतोय. सी प्लस डी. 10 नंबर एफ प्लस ई मिळून 1 होतोय. ई प्लस एफ. ई प्लस एफ मिळून 1 होतोय. 11 होतंय का आणखी काही? बघा जी आणि एफ मिळून ट्रायंगल तयार होत नाहीये. क्वाड्रिलॅटरल तयार होतोय. क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन तयार होतोय. त्रिकोण तयार होत नाहीये. मग 2-2 वाले तर संपले आता. आता 3-3 वाले बघूया. 3-3 वाला मिळून होतोय का? ए प्लस बी प्लस सी होतोय का? नाही होत. बी प्लस सी प्लस डी होतोय का? नाही होत. क्वाड्रिलॅटरल होतोय. सी प्लस डी प्लस ई होतोय का? नाही होत आहे. क्वाड्रिलॅटरल होतोय. पण बघा
ए प्लस बी प्लस सी प्लस डी मिळून एक होतोय. ए प्लस बी प्लस सी प्लस डी मिळून एक होतोय. आणखी एक होतोय बघा एफ प्लस ई प्लस डी प्लस सी. सी, डी, ई, एफ मिळून एक होतोय. 12वा सी, डी, ई, एफ. 12 तर मिळाले आपल्याला. आता डी कोणता डी-ए-जी? बी-ए-जी, बी-ए-जी. हां, बघा. बी प्लस ए प्लस जी मिळून एक होतोय. 13वा. बी प्लस ए प्लस जी मिळून एक होतोय. आता आणखी एक होतोय बघा. जी-एफ-ई मिळून एक होतोय. डायगोनल मोठा. 14वा. जी प्लस एफ प्लस ई. मग आता हे 2 डायगोनल झाले. बरोबर. मग तिसरा हा एक डायगोनल झाला, हा एक डायगोनल झाला. 4 मिळूनचा एक डायगोनल झाला. हा 3 मिळूनचा एक असा डायगोनल झाला, असा डायगोनल झाला, असा पण झाला. हे 4ही संपले. आणखी काही कॉम्बिनेशन होतंय का? बघून घ्यायचं. नजर आली पाहिजे. नजर आली म्हणजे दृष्टी येणं आणि नजर येणं यात फरक आहे. दृष्टी येणे म्हणजे सर्वांना असते दृष्टी. पण नजर म्हणजे कोणतं? एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन येणं तुम्हाला महत्वाचं आहे. मग आता आणखी तुम्हाला एकत्र मिळून काही होतात का? अर्धे-अर्धे मिळून काही होतात का? ते बघायचंय. मग यामध्ये आता तरी 14 दिसतायत. मग बघा इथे 7च्या दुप्पट 14 झाले. म्हणजे इथे तुम्हाला तो फॉर्म्युला वर्क करताना दिसतोय. मग का वर्क करताना दिसतोय इथं? कारण इथे डायगोनल्स आहेत कंप्लीट आणि एक हा हाल्फ डायगोनल आहे आणि मग यामध्ये तो कार्य करत नव्हता. कारण यामध्ये डायगोनल एक मिसिंग आहे. म्हणजे तुमची जे मिड पॉइंट जॉइन करायचं एखादी लाईन आहे, ती मिसिंग असेल, तर तो फॉर्म्युला वर्क करतो. पण जर डायगोनल मिसिंग असेल, तर तो फॉर्म्युला वर्क करत नाही. ध्यानात ठेवा. डायगोनल मिसिंग नाही पाहिजे त्यासाठी. डायगोनल कंप्लीटच पाहिजे. मग मधल्या रेषाला लाईन गायब असल्या तरी चालतात. आता हे तुम्हाला समजलं. आता पुढे जाऊयात. आता इथे बघा, इथे 2 बेसिक फिगर एकत्र आलेल्या आहेत. 2 कोणत्या? ही ही बेसिक फिगर मी तुम्हाला शिकवली. ओके. हिच्यामध्ये किती असतात सांगितलं होतं? किती असतात? किती असतात? हां? 8 असतात यामध्ये. डायगोनल जॉइन केलेले असतील तर 8 असतात. म्हणजे इथे एक बेसिक फिगर आहे, इथे एक बेसिक फिगर आहे. झाले 8. पण आता ह्या 2 बेसिक फिगर एकत्र आल्यामुळे काही नवीन फिगर तयार झालेले आहेत बघा. मी त्याला नाव देतो ए, बी आणि सी. हा एबीसी ट्रायंगल एक तयार होतोय बघा. मी डॉट देतो. हा एक ट्रायंगल तयार झाला. आणि इकडून वेगळा कलर घेऊ थोडासा. हा एक तयार झाला बघा. कळलं? म्हणून अशी जर 2 फिगर एकत्र आल्या, डायगोनल जॉइन केलेले आहेत, तर इथे जिथे जॉइन होतंय तिथे 2 आकडा लिहायचा. म्हणजे यामध्ये 8 आणि 8, 16 आणि 2, 18 ट्रायंगल असतात. पक्क ध्यानात ठेवा. अशा पद्धतीच्या आकृतीमध्ये 18 ट्रायंगल असतात. आता ही एक बेसिक फिगर आहे. या बेसिक फिगर ध्यानात ठेवायची. यामध्ये 1, 2, 3, 4 आणि हा मोठा ए वाला. ए, बी, सी. हे 3 असायलाच हवेत. असणारच. ध्यानात ठेवायचं. या अशा आकृतीत 5 त्रिकोण असणारच. ध्यानात ठेवायचं. 5 त्रिकोण. अशा प्रकारच्या आकृतीत 5 असणार. बेसिक फिगर आहे ध्यानात ठेवा. का बेसिक विचारतो? का बेसिक सांगतो? ध्यानात ठेवा. ही फिगर 2-3 वर्ष मिळून एकदा तरी रिपीट होत असती. फक्त तिला एक एक्स्ट्रा काहीतरी जॉइन केलेलं असतं. आत्ताची जी एक्झाम झाली 5वी ची
त्यामध्ये पण ही आकृती आली होती. आता बघा या बेसिक फिगरमध्ये नंतर काही मॉडिफिकेशन केले जातात. तर ते बेसिक फिगरमध्ये कोणते मॉडिफिकेशन केले जातात बघा. बेसिक फिगर तुम्हाला दिसली सेम. त्यामध्ये फक्त सरळ लाईन ड्रॉ केलेली एक. बघा ही ए-बी वाली. एक सरळ स्ट्रेट सेगमेंट जॉइन केली. पण त्यामुळे काय झालं, हा एक, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. म मी ए लिहितो म्हणजे तुम्हाला क्लिअरली कळेल. ए, बी, सी, डी, ई, एफ. बघा, यामुळे किती अगोदरचे 5 होते. ते 5 मधले कोण-कोण आहे? ई 1 आहे, एफ 1 आहे. आता हे बाकी ए-बी-सी-डी हे सगळे नवीन आहेत ह्या सरळ लाईनमुळे ड्रॉ झालेले. मग आता आपण त्या 5 मध्ये फक्त ई आणि एफ जॉइन नाही करणार. मग आता यामध्ये कोणकोणते नवीन ॲड झाले बघा. ए एक ॲड झाला, बी एक ॲड झाला, सी ॲड झाला, डी ॲड झाला आणि ए-सी-ई पण ॲड झाला. ए प्लस सी प्लस ई ॲड झाला आणि बी प्लस डी प्लस एफ पण एक ॲड झाला. म्हणजे अगोदरच्या आकृतीमध्ये 1, 2, 3, 4, 5 आणि 6 ॲड झाले फक्त एक लाईन ड्रॉ केल्यामुळे. हं. मग यामध्ये टोटल किती झाले? 11. टोटल 11 ट्रायंगल आहे त्यामध्ये. कोणते-कोणते? तुम्ही हे ए आहे, त्यावरून तुम्हाला कळेल आता. अगोदरचे 5 कोणते? हे 1, 2, 3, 4 आणि हा मोठा एक 5. आणि हे बघा इथे लाईन ड्रॉ केल्यामुळे काय झालं? इथे एक नवीन झाला, इथे एक नवीन झालं. ही सरळ लाईन पुढे नेल्यामुळे काय झालं? इथे एक नवीन ड्रॉ झाला, इथे एक नवीन ड्रॉ झाला. आणि हा एक मोठा एक पण एक तयार झाला आणि इकडे पण एक मोठा तयार झाला. अशा पद्धतीने ते वाढले. आता इथे बघा, सेम बेसिक फिगर तिला फक्त खालून एक ट्रायंगल ॲड झालेला आहे. पण हा ट्रायंगल ॲड झाल्यामुळे इकडे नवीन एखादा ट्रायंगल जॉइन होतोय का? तयार होतोय का? ते बघायचं. तर तसं झालेलं नाहीये. म्हणून यामध्ये फक्त 6च ट्रायंगल आहेत. या अगोदरचे 5 बेसिक फिगरवाले प्लस हा 1, 6. हे एकदम सिंपल आहे. हे वरती जे आहे त्याला दुर्लक्ष करा. मी ते कॉपी पेस्ट केलंय त्यामुळे तसं दिसतं. आता इथे 2 बेसिक फिगर एकत्र आलेल्या आहेत. हं. ही एक बेसिक फिगर. ह्या बेसिक फिगरमध्ये किती असतात? 3 असतात आणि ह्या वरच्या बेसिक फिगरमध्ये किती असतात? 5 असतात. म्हणून इथे 5 अधिक 3 बरोबर 8 येणार. पण या 2 बेसिक फिगर एकत्र आल्यामुळे कुठे नवीन होतोय का एखादा तयार? नाही होत आहे. होतोय पण तो काय तयार होतोय? क्वाड्रिलॅटरल तयार होतोय. ट्रायंगल कुठेच तयार होत नाहीये. हे बघा इथे एक क्वाड्रिलॅटरल तयार होतो. नाव देतो मी त्याला ए, बी, सी. बघा इथे एक डी, डी नाव द्यावं लागेल. इथे ए-बी-सी-डी नावाचा क्वाड्रिलॅटरल तयार होतोय. चौकोन तयार होतोय. त्रिकोण कुठेही तयार होताना दिसत नाहीये. आता हे तुम्हाला सोडवायचंय. चला, इथे बघा, इथे एक सरळ स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यामुळे भरपूर त्रिकोण तयार झाले. मग आता यांची संख्या मला तुमच्या कमेंटमध्ये आली पाहिजे. लगेच 14 उत्तर देऊ नका. तुम्हाला नीट बघायचंय त्याकडे. ए-बी-सी-डी लिहितो. तुम्हाला तर माहिती आहे, हे बेसिक 2 फिगर आलेले आहेत एकत्र. पण मी ए-बी-सी-डी लिहितो म्हणजे नवीन तयार झालेले आपल्याला कळतील. ए-बी-सी-डी, ई-एफ-जी-एच. आता बघा, ह्या लाईनमुळे कोणते तयार झालेत? ए तयार झालाय, एच तयार झालाय, बी तयार झालाय, जी तयार झाला, सी अगोदरच होता, एफ अगोदरच होता, डी एक तयार झालाय, ई एक तयार झालाय आणि डी प्लस ई एक आहे बघा. तो आपल्याला काउंट करावा लागेल 5 मध्ये. आता हे मी 3 काउंटच करत नाहीये.
त्यांना डायरेक्ट एकत्र काउंट न करता आपण D+E एक तयार झाला. पण आता एक बघा, ए-बी-सी-डी एक तयार झालेला आहे मोठा ट्रायंगल ए-बी-सी-डी. ए प्लस बी प्लस सी प्लस डी हा एक तयार झालाय. एच-जी-एफ-ई पण तयार झालाय. एच-जी-एफ-ई पण तयार झालाय. हा एक मोठा तयार झालाय. प्लस इथे बघा ए प्लस बी मिळून पण एक तयार झालाय. ए प्लस बी. तो बेसिक फिगर मधला नाहीये. ए प्लस बी. ए प्लस बी एक तयार झालाय. एच प्लस जी पण एक तयार झालाय. एच प्लस जी. कोणता एच प्लस जी? हा एच आणि हा जी. हा दोन्ही मिळून एक तयार झाले बघा. ए प्लस बी मिळून पण एक तयार झालाय. आता आणखी कुठे कॉम्बिनेशननी तयार होतोय का? हां. ए, बी, सी एक तयार झालाय बघा. ए प्लस बी प्लस सी आणि एच प्लस जी प्लस एफ हा पण एक तयार झाला. कोणता? बघा. हा, हा आणि हा. हा मोठा ए प्लस बी प्लस सी हा तिन्ही मिळून तयार झालेला एक. जी प्लस एच प्लस जी प्लस एफ हा पण एक तयार झालाय. अशा पद्धतीने एवढे सगळे त्रिकोण आता तयार झालेत. यापेक्षा जास्त काही होत नाहीयेत. आणि ते आधीचे 5 याच्यामध्ये ॲड करावे लागतील ना अगोदरचे 5. ते मेन बेसिक फिगरचे 5 ते कुठे गेले? मग हे किती आहेत बघा, हे अगोदरचे 5 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 अशा पद्धतीने यामध्ये 18 ट्रायंगल आहेत. बघा इथे सेम बेसिक फिगर आहे. त्यामध्ये फक्त नवीन अटॅचमेंट आहे थोडीशी. ही सोपी पण आहे. पण ह्या अटॅचमेंटमुळे नवीन कोणताच ट्रायंगल तयार होत नाही. त्यामुळे तुम्हाला 3 बेसिक फिगरचं कॉम्बिनेशन करायचंय फक्त. हं. ही बेसिक फिगर माहीत होती तुम्हाला? 1, 2, 3 इथे 3 इंटू 4 म्हणजे 6 हे 5 इथले 5 आणि हा एक 1 म्हणजे 6 आणि 6 12 होतात त्याच्यामध्ये. यामध्ये काही वेगळं काही नाहीये. आणि हे मोजायचे मी तुम्हाला शिकवलेले आहेत. 1 प्लस 3 कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलं. याचे 5 कसे होतात ते सांगितलंय आणि हा तर एक सुट्टा ट्रायंगल आहे. आणि इथे बघा मोठं काही तयारच होत नाही. कुठे काही जॉइनिंग होत नाही. याचं मी तुम्हाला एक सिंपल मेथड सांगितलेली आहे. आता पुन्हा सांगतो. यामध्ये असे गॅप मोजून घ्यायचे 1, 2, 3 आणि 3च आहेत तिथं गॅप. 1, 2 आणि 3, 3 बेसचे 3 गॅप आहेत. हे असे वरचे नाही घ्यायचे बरं का. हे फक्त खाली बेस असणारे ट्रायंगल मोजायचे. 1, 2, 3 1, 2 आणि 3. आता या 3चं काय करायचं? तर इथे 3 सलग त्रिकोणी संख्या लिहून घ्यायच्या. त्या येतात 1, 3 आणि 6. 6 आहे. 1, 3 आणि 6. परत 1, 3 आणि 6. त्रिकोणी संख्या पण कशा काढायच्या असतात? पहिली त्रिकोणी संख्या काढायची असली तर 1 गुणिले 2 भागिले 2 करायचं. 1 आलं. दुसरी त्रिकोणी संख्या काढायची असेल तर 2 गुणिले 3 भागिले 2 3 आलं. तिसरी त्रिकोणी संख्या काढायची असली तर 3 गुणिले 4 भागिले 2 बरोबर आलं. चौथी काढायची असेल तर 4 गुणिले 5 भागिले 2 तोच आपला फॉर्म्युला. इथं उत्तर 10 आलं. मग अशा पद्धतीने कितीही काढू शकता. असे दोनदा लिहून घेतल्या सलग 3 त्रिकोणी संख्या, की जी दुसरी ओळ आहे म्हणजे जी त्याला कॉलम म्हणतो, त्यात खालून कट करायला सुरुवात करायची. लास्टची संख्या कट करायची आणि वरती अल्टरनेट संख्या कट करायच्या. म्हणजे एकाआड एक कट करायच्या. मग इथे किती झालं 6 अधिक 3 अधिक 1 10 आणि इथे 3 तर यामध्ये 13 आहेत. आता तुम्हाला परत हळूवारपणे सांगतो. या त्रिकोणी संख्या त्यासाठी तुम्हाला पाठ कराव्या लागतील. मग तुम्ही लिहून घ्या तुमच्या पाठ नसतील तर. त्रिकोणी संख्या पाठ करणे. त्रिकोणी संख्या पाठ करणे. कुठपर्यंत पाठ करायच्या त्या? 200 पर्यंत पाठ करायच्या आणि पाठ झाल्या नाही, तर हा फॉर्म्युला वापरायचा. कोणता? n गुणिले
n अधिक 1 भागिले 2. तुम्हाला कितवी पण त्रिकोणी संख्या काढता येईल. समजा 10वी त्रिकोणी संख्या काढायची आहे, तर 10 गुणिले 11/2 बरोबर 2 ने 10 ला भागलं 5 येतं. 11 5 55. उत्तर येणार 10वी त्रिकोणी संख्या 55. पण तुम्ही पाठच करा असा मी तुम्हाला सल्ला देईल. आता काय करायचं? 1, 2, 3 गॅप सापडले अशा प्रकारच्या आकृतीमध्ये, की 3 त्रिकोणी संख्या क्रमवार लिहून घ्यायच्या. पहिली, दुसरी, तिसरी. परत लिहायच्या पहिली, दुसरी, तिसरी. फक्त दुसऱ्या रांगेत खालून कट करायला सुरुवात करायची. 6 आणि 1 कट झालं. इथं उत्तर राहिलं म्हणजे ॲडिशन करून घेतली मग 1 + 3 + 6 ची 10 येते आणि इथे फक्त 3च शिल्लक होता. मग इथे 10 अधिक 3 13. आता इथे बघा बेसिक फिगर प्लस आणखी एक फिगर ॲड झालेली आहे. पण या बेसिक फिगरमुळे नवीन कोणताही ट्रायंगल तयार होताना दिसत नाहीये. त्यामुळे आपल्याला काही घाबरून जायचं कारणच नाहीये. हे माहिती आहे आपल्याला इथं किती आहेत आत्ताच काढल्या. 13 आहेत आणि यामध्ये किती आहेत? 1, 2, 3, 3 × 4 6 ना? 19 येतात यामध्ये. म्हणजे ही वेगळी आकृती आहे, ही वेगळी आकृती आहे. एकमेकाला जोडल्यात म्हणून काही फरक पडत नाहीये. ध्यानात ठेवायचं. फक्त 2 फिगर जोडल्यामुळे तिसरे कुठं नवीन कुठे ट्रायंगल तयार होत असेल, तर त्याकडे लक्ष द्यायचं. आता सेम मगाची आकृती आहे. फक्त आता तुम्हाला काय करायचं गॅप काढायची. किती 1, 2, 3, 4 आणि 5. 5च्या पुढे शक्यतो तुम्हाला देणार नाहीत. दिली तरी 5च देतील, 5च्या पुढे देणार नाहीत. मग आता काय करायचं ठरल्याप्रमाणे 5 सलग त्रिकोणी संख्या लिहून घ्यायच्या. पहिली 1, दुसरी 3, तिसरी 6, चौथी 10, पुढची 15. 15 हं. परत हे लिहून घ्यायचं 1, 3, 6, 10, 15. त्रिकोणी संख्या पाठ कराव्या लागतील यासाठी तुम्हाला. हां. मग आता दुसऱ्या रांगेत काय करतो आपण? सगळ्यात शेवटची कट करतो. त्यानंतर एकाआड एक कट करायला सुरुवात करतो. म्हणजे सगळ्यात शेवटची एक सोडून द्यायची, परत एक कट करायची, परत एक सोडून द्यायची, परत एक कट करायची. आता ह्या तिघांची सगळ्यांची बेरीज करायची आहे तुम्हाला. इथे बेरीज बघा किती सोपी असते. 3 अधिक 1 4, 6 आणि 4 10, 10 आणि 10 20, 20 आणि 15 35. प्लस इथे 10 अधिक 3 13. उत्तर येतं 48. मग यामध्ये किती ट्रायंगल आहेत? 48. अशा पद्धतीने आपण हे सोडवणार. आता इथे बेसिक फिगर आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन आहे. सोडवा आता. फक्त मॉडिफिकेशनमुळे नवीन कोणता ट्रायंगल तयार होतोय का? जास्त तयार होतायत का? त्याकडे लक्ष द्यायचंय फक्त तुम्हाला. येतंय? बघा इथे काय करायचंय तुम्हाला, इथे तुम्हाला 2 ट्रायंगल एकमेकांमध्ये घुसडवलेले आहेत बघा. हा एक, ही बेसिक फिगर माहिती आहे तुम्हाला. परत इथे ती सेम बेसिक फिगर दिलेली आहे. आतमध्ये टाकलेली आहे. फक्त याचे 2-2 केलेले आहेत. म्हणजे आपल्याला काय करायचंय, एक बेसिक फिगरमध्ये बेसिक फिगर आहे. पण मग बेसिक फिगरमध्ये हा जो मधला ट्रायंगल येतो ना, तो सबट्रॅक्ट करावा लागतो. म्हणजे इथे 5 तयार होतात. सगळ्यात आतमधल्या बेसिक फिगरमध्ये. बाहेरच्या फिगरमध्ये 4 तयार होतात. कारण हा जो आहे, मी ज्याला ए नाव देतोय बघा, ए हा दोन्हींमध्ये कॉमन आहे. आतमधल्या ह्याच्यामध्ये पण आहे आणि बाहेरच्या ह्याच्यातला पण तो आतला त्रिकोण आहे. म्हणून डबल मोजला जाईल तो. ते टाळण्यासाठी हे 5 + 4 करायचे. त्याच्यामध्ये आणखी हे ॲड करावं लागतील बघा. हा 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे हे 9 + 6 किती येतं उत्तर? 15 येतं ना. 16 कसं? एक्स्ट्रा कोणते? 6 धरले ना आपण. 9 आणि हे 6. 9 6 15. तो अगोदरच मोजलेला आहे ना आपण. बेसिक फिगर मधला आहे ना तो.
बघा हा 1 आणि 2 मधला बेसिक फिगर मधला. आता बघा ते कसं आहे, नीट कन्फ्युजन करू नका. इकडे मी कोपऱ्यात एक फिगर काढतोय बघा. आता हे 5 आपण अगोदरच मोजलेले आहेत. ओके. हे 5 प्लस आता ही फिगर काढल्यामुळे परत 4 झाले तयार. हा 1, 2, 3, 4 हे 9 आणि आता ह्यामध्ये हे 2 वाढले, हे 2 वाढले आणि हे 2 वाढले. म्हणून ते 15 आहेत. हे 1+2 वाले अगोदरच मोजलेलं आहे बेसिक फिगरमध्ये. 1+2, 3+4 जे 2 मिळून होतात ना, ते अगोदर बेसिक फिगरमध्ये मोजलेले आहेत. बघा यासाठी तुम्हाला या आकृत्या काढून बघाव्या लागतील. तर तुम्हाला नीट कन्सेप्ट कळेल. तर इथे हे तुम्हाला माहीत आहे. हे मला एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये. हं. तुम्हाला माहिती आहे ना हे? हे सुरुवातीलाच शिकलेलो आहोत आपण. हे पण झालंय आपलं. यामध्ये ध्यानात ठेवायचं, डायगोनल जर पूर्ण असतील, तर सरळ 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 करायचं आणि ह्या शेवटचा जो नंबर आहे त्याच्या दुप्पट करायचं. तर इथे 14च येणार. पण जर डायगोनल कट झालेला असेल, तर मग ट्रिमेंडसली त्या ट्रायंगलच्या संख्येवर परिणाम होतो. इथे पण ती बेसिक फिगर आहे आणि 2 बेसिक फिगर एकत्र आलेल्या आहेत. म्हणजे ही जी मोठी फिगर आहे बघा ही, हिचे डायगोनल जॉइन प्लस मिड पॉइंट जॉइन म्हणजे तिच्यामध्ये किती असतात आपल्याला माहिती आहे 16 असतात. मग ह्या आतल्या हिच्यामध्ये परत 16 आहेत. 16 दुने 32 आहेत आणि ती कशी आहे फक्त डायमंड टाइप फिगर आहे डायमंड. डायमंड टाइप फिगर असल्याने काही फरक पडत नाही. ती फक्त स्लाइटली वेगळी दिसते, परंतु ती सेम अशीच असते. तिचे पण डायगोनल आणि मिड पॉइंट जोडलेले आहेत. पण ही फिगर जर अशी अशी नसेल डायमंडमध्ये डायमंड म्हणजे सरळ साध्या क्वाड्रिलॅटरमध्ये डायमंड नसेल, तर जास्त त्रिकोण तयार होतात बरं. मग जास्त नंबर वाढतो. का वाढतो? ते तुम्हाला आता दाखवेन मी पुढे. हे माहिती आहे तुम्हाला हे बेसिक आकृतीमध्ये किती असतात? 8. हे बघा ही इथं डायमंड नाहीये. म्हणजे तो मगाचा डायमंड वेगळा होता. इथे डायमंड वेगळा आहे. इथे डायगोनल्स आणि मिड पॉइंट जॉइन केलाय आणि फक्त ते मिड पॉइंट आहेत ना, ते परत एकमेकाला जोडलेले आहेत. म्हणजे एक फक्त मध्ये आडवा एक क्वाड्रिलेटरल वाढलाय. याच्यामध्ये वेगळं काहीच नाहीये. फक्त मग काय झालंय त्याचं बघूयात आपण आता. आता तुम्हाला हे याच्याकडे नीट लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला त्यासाठी मी काय केलं, तुम्हाला अगोदर बेसिक फिगर शिकवल्या. बरोबर. बेसिक फिगर शिकवल्या, तर आता यामध्ये ही बेसिक फिगर तुम्हाला शिकवली की नाही? ही बेसिक फिगर शिकवली का? बघा इथे ती दिसते का? 1, 2, 3, 4 दिसते का? हं. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं दोघांच्या मिड पॉइंटवरती, जॉइनिंगवरती परत 2 होतात तयार. हे पण सांगितलं होतं. परत इथं पण 2 तयार होतील. इथं पण 2 तयार होतील आणि इथं पण 2 तयार होतील. आता तुम्हाला हे सगळ्यांना माहीत झालेलं आहे, की या फिगरमध्ये किती असतात? 8. मग हे किती आहेत? 8 चोक 32 आणि हे 2-2 वाले किती आहेत? बत प्लस 8 आहेत. म्हणजे याच्यामध्ये किती असायला पाहिजे? 40, 40 असायला पाहिजे. किंवा आता आणखी वेगळ्या पद्धतीने थोडा विचार करा. हे एक प्रकारे सोडवलं बरोबर 40 भरले. आता आपण आणखी एका पद्धतीने विचार करू. आता आणखी एक फिगर शिकवलेली बघा ही मी तुम्हाला. शिकवलेली आहे का? हिच्यामध्ये किती असतात? 16. आता बघा ही मोठ्या ए, बी, ए, एच, बी, सी विचार करा. मोठ्या हिचा बरं का. हे बघा हिचा ए, एच, बी, सीचा विचार करा. ह्या मोठीचा. यामध्ये तुम्हाला डायगोनल आणि ते जॉइन केलेले दिसतायत का? दिसतायत. म्हणजे त्याच्यामध्ये 16 झाले. प्लस हा मोठा डायमंड दिसतोय का? हां. कोणता? एफ, डी, जी, ई दिसतोय का? एफ-डी-जी दिसतोय का? दिसतोय. म्हणजे +1 झाला का? आता परत हे 4-4 मोजावे लागतील त्याच्यामध्ये. कारण हे यापैकी कोणते मोजून झालेले आहेत आपले?
मोठे मोजून झाले, छोटे नाही मोजून झालेले. परत याच्यामध्ये हे 32, 8 चोक 32 ॲड करावे लागतील. मग त्यामुळे यामध्ये असं मोजणं कॉम्प्लिकेटेड आहे थोडंसं. त्यापेक्षा मग ही जी छोटी-छोटी जी ट्रिक आहे ना, तीच तुम्ही यूज करायची. आता हे काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का? की तुम्हाला हे मोठं मोजण्यासाठी खूप बारीकाईनं पाहावं लागेल. म्हणजे आता ते किती झाले? 16 झाले. बरोबर. बघा कोणते ते? आता हे मधला डायमंड थोड्या वेळासाठी तुम्हाला विसरून जावं लागेल. त्यासाठी मला इकडे नवीन फिगर ड्रॉ करावा लागेल. त्यामध्ये आपला वेळ पण जातो आणि ही फिगर अशी सरळ पेनाने ड्रॉ पण नाही करता येत. तिरपी-तारपी होते. हं. हां. हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 8 दुने 16 झाले. हं. प्लस हा तुम्हाला क्वाड्रिलॅटरल नाही मोजायला सांगितलेले. इथे ट्रायंगल मोजायला सांगितलेले आहेत. मग हा एक बघा, हा एक, हा 2, हा 3 आणि हा 4. हे 4 चोक 16 परत ॲड झाले. 32. 16 दुने 32. आता हे दोन्ही एकत्र आल्यामुळे जे ट्रायंगल तयार होतात, ते पण परत तुम्हाला मोजावे लागतील. मग यामध्ये तुम्हाला खूप मोठं कन्फ्युजन होईल. त्यापेक्षा तुम्ही असं जर कधी फिगर आलीच समजा, तर तुम्ही ह्या छोटे-छोटे 4 जे आहेत 4 भाग चौकोनाचे, त्या पद्धतीने 8 चोक 32 आणि मग तशा पद्धतीने ते मोजायचं. आतमधल्याचे पण तुम्हाला 2-2 मिळून 3-3 मिळून एकत्र मोजावे लागतील. आता तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, एवढी क्लिष्ट फिगर तुम्हाला येणार नाही पेपरला. ही फिगर तुम्हाला येणार नाही. परंतु तुम्हाला सवय असायला हवी. यात जरी तुम्हाला ते अवघड वाटत असलं, टेन्शन घेऊ नका. पण प्रयत्न करा ही पण डिकोड करण्याचा. या पद्धतीची येईल तुम्हाला. यामध्ये काय आहे, आता हे त्रिकोण मोजणं संपलं आता. आता आपल्याला चौकोन मोजण्याकडे जायचंय. त्यासाठी हां, तर हे चौकोन आता त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की तुम्हाला चौकोन म्हणजे काय आणि चौरस म्हणजे काय? म्हणजेच इंग्लिशमध्ये क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय? लिहून घ्या हां, ह्या गोष्टी. क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय? अँड लॅटरल आणि स्क्वेअर म्हणजे काय? हे परफेक्ट माहीत असायला हवं. हे तुम्हाला पक्कं माहीत असायला हवं. क्वाड्रिलॅटरलचा अर्थ होतो, कोणतीही आकृती जिला 4 बाजू आहेत. मग तिचा शेप कसा असू देत. फक्त ती क्लोज फिगर पाहिजे आणि तिला 4 बाजू पाहिजेत. तर त्या 4 बाजू समान असू देत, नसू देत, सारख्या असू देत, समांतर असू देत, नसू देत, काही फरक पडत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ती बंदिस्त आकृती पाहिजे. आता बंदिस्त आणि ओपन फिगर यामध्ये काय फरक आहे ते सांगतो. बंदिस्त त्याला म्हणतात क्लोज्ड. ती फिगर क्लोज पाहिजे. दॅट फिगर शुड बी क्लोज्ड. म्हणजे काय? आता समजा ही मी फिगर काढली बघा. पण मी इथे गॅप ठेवलाय. तर ही क्लोज फिगर होईल का? नाही होणार. ही फक्त एक सरळ वेगळ्या प्रकारची आकृती आहे, पण ही क्लोज फिगर नाहीये. मग ती क्लोज फिगर पाहिजे. तिला 4 बाजू पाहिजेत, 4 कोन पाहिजेत. म्हणजे तो चौकोन होतो. क्वाड्रिलॅटरल होतो. आणि स्क्वेअर म्हणजे काय? तो परफेक्टली त्याचे 4ही साइड कॉन्ग्रुएंट पाहिजेत. कॉन्ग्रुएंटचा अर्थ काय होतो? एकरूप, समान, एकसारख्या. पण हा कॉन्ग्रुएंट शब्द ध्यानातच ठेवा तुम्ही. एक रूप. एकरूप म्हणजे काय? रूप म्हणजे काय रे? तुम्ही एकसारखं दिसायला हवे. दिसणं झालं आपल्या बोलीभाषेतल्या ह्याच्यामध्ये. आपल्याला गणिती भाषेमध्ये, भौमितिक भाषेमध्ये त्यांचं माप तंतोतंत सारखं असलं पाहिजे. मग इथे समोर तुम्हाला दिसतंय एक चौरस आहे आणि चौरसाचे काय जोडलेत आपण? मिड पॉइंट जोडलेत साइडचे. मग ही अशी आकृती तयार झाली. मग ही अशी आकृती दिसली, की तुम्ही ध्यानात ठेवा, यामध्ये 5 चौरस असतात. चौरस म्हणजे स्क्वेअर. स्क्वेअरला स्क्वायर पण म्हटलं जातं. स्क्वेअर. 5 चौरस आहे त्याच्यात. चौरस म्हणजे
ज्याच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात. हे क्लिअर? आता या समोरच्या आकृतीमध्ये 5 कसे आहेत ते बघा. हा 1, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा आणि हे सगळे मिळून होणारा हा मोठा एक 5वा. आता इथे काय झालंय मगाचं सेम आहे, फक्त आकृतीमध्ये आकृती आहे. अशा आकृतीमध्ये काही फरक पडत नाही. इथे पण 5 आणि इकडे पण 5. इथे ह्या शेजारच्या आकृतीमध्ये किती आहेत? 10 आहेत. आता इथे चौकोन किती आहेत विचारलं. चौकोन यामध्ये जास्त आहेत. तुम्हाला दिसत असतील त्यापेक्षा जास्त आहेत. बघा, मी त्याला ए नाव देतो. मग तुम्हाला कळेल किती आहे त्याच्यामध्ये. कारण यासाठी लांबी रुंदीची काही मर्यादा नाहीये. त्यामुळे आपल्याला कोणती आता ए, तर झाले 4. 4 झाले. प्लस हा ए प्लस बी प्लस सी प्लस डी 1 झाला. म्हणजे 5 तर झाले. मग आता ए प्लस बी 1 झाला. सी प्लस डी 1 झाला. ए प्लस सी 1 झाला आणि बी प्लस डी 1 झाला. मग किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती झाले यामध्ये? 9. खरंच 9 आहेत का? आपल्याला एक फॉर्म्युला पण यूज करता येतो यासाठी. इथं 1-2 लिहून घ्यायचं. इथं पण 1-2 लिहून घ्यायचं. इथं n इंटू nचा फॉर्म्युला वापरायचा आपला फेमस फॉर्म्युला. 2 इंटू 3 अपॉन 2. इथं किती आलं उत्तर? 3. परत इथे पण तोच फॉर्म्युला वापरायचा. 2 इंटू 3 अपॉन 2 बरोबर 3 आणि ह्या दोन्ही उत्तरांची मल्टिप्लिकेशन केलं, किती येतं? 3 इंटू 3 इज इक्वल टू 9. यामध्ये 9 चौकोन आहेत, क्वाड्रिलॅटरल्स आहेत आणि मी तुम्हाला मोजून पण दाखवले कोणकोणते 9 आहेत. यामध्ये सिंपल फॉर्म्युला आहे. बघा आता कॉलम आणि रो हे तुम्हाला कळलं पाहिजे. मुलं असे उभे आहेत बघा प्रार्थनेसाठी. मी इकडे शेजारी ड्रॉ केलंय. असे उभे आहेत प्रार्थनेसाठी सरळ. तर यामध्ये रांगा किती आहेत? 4 आणि 4 रांगेत किती मुलं आहेत? 1, 2, 3, 4, 5. 5-5 मुलं आहेत. तर हे जे उभं आहेत ना, त्यांना म्हणतात कॉलम आणि जे आडव्या आहेत ना, त्यांना म्हणतात रो. रो. म्हणजे याच्यामध्ये ही जे उभं आहे ना, त्याला कॉलम म्हणायचं. आडवं आहे त्याला रो म्हणायचं. मग इथे कॉलमचे पण नंबर देऊन घ्यायचे, रोचे पण नंबर देऊन घ्यायचे. जो शेवटचा आकडा येतो त्याला आपला n इंटू n प्लस 1 अपॉन 2 चा फॉर्म्युला यूज करायचा. मग इथे 2 इंटू 3 अपॉन 2 3 येतं. इथे 2 इंटू 3 अपॉन 2 3 येतं. 3 गुणिले 3 त्या दोन्ही टोकांची गुणाकार करायचा. उत्तर येतं. आता यात इथे तुम्हाला विचारले चौकोन किती? तुम्ही तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. आता हेच तुम्हाला कॉलम आणि रोज सांगत होतो. तर कॉलम असतात उभे, हे उलटं झालं इथे फिगरमध्ये. कॉलम असतात हे उभे कॉलम आणि आडव्या असतात रो. समजलं? मग यामध्ये किती कॉलम आहेत? 5 आणि रो किती आहेत? 5. म्हणून सेम कॉलमची संख्या इज इक्वल टू रो ची संख्या असेल, तर त्याला सिमेट्रिकल ग्रिड म्हणतात. याला ग्रिड म्हणतात, जाळी. सिमेट्रिकल ग्रिड आहे ही आणि ही असिमेट्रिकल आहे. कारण याच्यामध्ये कॉलम 4 आहेत. सी इज इक्वल टू 4 आणि रो इज इक्वल टू 5. रो याच्या 5 आहेत आणि कॉलम 4च आहेत. हं. मग काय करायचं अशा वेळेला? तर ते बघूयात आपण आता. आता इथे विचारलंय चौकोन किती हा शब्द नीट बघायचा बरं का दोनदा डबल चेक करायचं. डबल चेक काय विचारलंय? चौकोन विचारलेलं असलं तर सरळ आता इथे फक्त रो आहे, कॉलम नाहीये. इथे सरळ n इंटू n अपॉन 2 चा फॉर्म्युला वापरायचा. n इंटू n प्लस 1 अपॉन 2 चा फॉर्म्युला. मग समसंख्येचे हाफ करून घ्यायचं 2 भागिले आल्यामुळं. उत्तर येतं 28. मग वरच्या आकृतीमध्ये 28 क्वाड्रिलॅटरल्स किंवा चौकोन आहेत. 28 चौकोन आहेत किंवा क्वाड्रिलॅटरल्स आहेत. हे फिक्स. चौकोन विचारलं, की n इंटू n प्लस 1 अपॉन 2 चा फॉर्म्युला किंवा 1 प्लस 2 प्लस 3 ह्या सगळ्यांची बेरीज केली 1 ते 7 अंकांची तरी तेच उत्तर येईल. परंतु इट विल टेक युअर टाईम. इट विल कन्झ्युम युअर टाईम. तुमचा वेळ खाईल ते. आता चौरस विचारलं.
चौरस विचारल्यावर कोणताही फॉर्म्युला यूज होत नाही. सरळ जेवढे नंबर येतात, तेवढेच चौरस असतात. कारण असं, की चौकोनामध्ये बघा, 1 हा तर चौकोन आहे, 2 हा चौकोन आहे, पण 1 + 2 मिळून पण एक चौकोन आहे बघा असा. हा पण. हा पण एक चौकोन आहे. प्लस 1 + 2 + 3 मिळून पण आहे. 1 + 3 4 पण आहे. 3 + 4 पण आहे. 2 + 3 + 4 आहे. म्हणून इथे तो फॉर्म्युला यूज करावा लागतो. इथे होत नाही. कारण जर हे 2 एकत्र करायला गेले तर लांबी जास्त होईल, रुंदी कमी होईल. म्हणून इथे फक्त 7च आहेत. आता इथे परत चौकोन मोजायला सांगितलं. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, की सरळ रो आणि कॉलमची संख्या काढून घ्यायची. इथे कॉलम किती आहेत? 7 आणि रो किती आहेत? 2. आता काय करायचं? 2 चौकोन विचारलाय ना, तर इथे n × n + 1 चा फॉर्म्युला वापरायचा. 7 × 8/2 उत्तर येतं 28. इथे 2 × 3/2 इथे उत्तर येतं 3. मग ह्या दोन्ही टोकांचं जे उत्तर आलेत त्यांचा गुणाकार करायचा. 28 × 3 24. 84 उत्तर येतं त्याचं. ओके. अंडरस्टूड. आता चौरस विचारलं. नीट लक्ष द्या बरं चौरसाला. प्रोसिजर तर सेम फॉलो करायची. रो आणि कॉलमची संख्या लिहूनच घ्यायची. कंटाळा करायचा नाही. 1-2 सेकंद लागतील एवढं लिहायला. आता काय करायचं बघा. इथं मोठी संख्या 7 आहे ना, तर 7 पासून उतरत्या क्रमाने नंबर लिहायचे. 7, 6, 5, 4, 3, 2, 1. कंटाळा करायचा नाही. आणि इथे मल्टिप्लायचं चिन्ह द्यायचं. चौरसाला हीच प्रोसिजर वापरायची. हं. आता हा 2 आहे. इथे 2 आहे. नंबर ऑफ रोज 2 आहे. मग इथं 2 पासून सुरुवात करायची. 2, 1, 0 बाकीच्यांना 0, 0, 0, 0. मग 7 2 जा 14, 6 1 जा 6. इथून खाली सगळं 0 येणार आहे. त्यामुळे काहीच करायची गरज नाहीये. इथे येतात 20 स्क्वेअर्स. किती येतात? 20. सिंपल आहे. समजायला सोपं आहे. फक्त एवढंच ध्यानात ठेवा. चौरस विचारले, डबल चेक चौरस आहे का चौकोन? की उतरत्या क्रमाने कोणतेही असू दे, सारखे असू दे, ते वेगळे असू दे. उतरत्या क्रमाने लिहायचे. हे पण उतरत्या क्रमाने लिहायचे. मध्ये गुणाकाराचं चिन्ह टाकायचं. आता तुम्हाला गाईडमध्ये वगैरे असं दाखवलं असेल बघा, अशी लाईन मारून दाखवलं असेल. म्हणजे 2चा आणि 7चा गुणाकार करा आणि मग आता उरलेलं काय मग आता? 6चा आणि 1चा करा. असं असतं ते. पण मग ते कॉम्प्लिकेटेड करण्यापेक्षा ही सोपी पद्धत आहे. उतरत्या क्रमाने लिहा. आता इथे चौरसांची संख्या मोजायची. डबल चेक करून घ्यायचं. चौरस विचारलंय. पण इथे काय फायदा आहे आपला? रो पण 5 आहेत आणि कॉलम पण 5 आहेत. सिमेट्रिकल आहे. त्याचा फायदा काय होणार? मग 5, 4, 3, 2, 1 इंटू, 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 इंटू 5, 4, 3, 2, 1 मग 5चा स्क्वेअर 25, 4चा स्क्वेअर 16, 3चा स्क्वेअर 9, 2चा स्क्वेअर 4, 1चा स्क्वेअर 1. मग आता इथे बघा जोड्या लागतात आणि 10-10 होतं. बघा 16 इथे 16 आलंय. 16 आणि 4 ची बेरीज 20 होती. 9 आणि 1 ची बेरीज 10 होती. म्हणजे बेरीज करायला सोपं. 20 आणि 10 30 आणि 25 55. 55 ईझी. हं. मग आणि सगळ्यात सोपं तुम्हाला जेव्हा सराव होईल, तेव्हा तुम्ही इथे स्क्वेअरचं साइन देऊन घ्यायचं. स्क्वेअर, 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 स्क्वेअर. याचा स्क्वेअर करायचा 1, याचा स्क्वेअर करायचा 4, याचा स्क्वेअर करायचा 9, याचा स्क्वेअर करायचा 16, याचा स्क्वेअर करायचा 25 आणि इथे ॲडिशन करून घ्यायची. उत्तर मिळालं. समजलं? 55. आता हे आलं असिमेट्रिकल. मगाशीच सांगितलं. काय करायचं? उतरत्या क्रमाने 5, 4, 3, 2, 1 काउंटडाउन. परत काउंटडाउन. 4, 3, 2, 1, 0 स्टार्ट. हां.
5 4 जा 20, 4 3 जा 12, 3 2 जा 6, 2 1 जा 2, 1 0 0. कोणत्याही नंबरचं 0शी मल्टिप्लिकेशन 0च येतं. आता इथे परत जोड्या. बघा 6 + 2 8 आणि 8 + 12 20. 20 + 20 40. चौकोन आणि चौरसांची संख्या याच्यामधला फरक काढायचा आहे. मी तुम्हाला नंबर लिहून घेतो, तुम्ही उत्तर काढायचं. चला 1 2 3 4 5 6 2 3 4 5. मला सांगायचं चौरस आणि चौकोन यामध्ये कोणते जास्त आहेत? कितीने? कोणते जास्त येतील सांगा? चौकोन जास्त येणार. प्युअर चौरस किती? चौकोन किती? आता यामध्ये पण आणखी ट्विस्ट आहे. मी तुम्हाला तो नंतर सांगेल. आधी उत्तर शोधायचा प्रयत्न करा. आपण सॉल्व्ह करूयात. सर्वप्रथम आपण काय मोजणार? चौकोन. चौकोन मोजण्यासाठी काय करावं लागतं? 6 6 × 7/2. इथं आलं 21. हे काय करावं लागतं? 5 × 6/2. किती आलं? 15. मग 21 × 15. 15 1 जा 15. 1 is carried over. 15 2 जा 30 and 31. 315 आले क्वाड्रिलॅटरल्स. क्वाड्रिलॅटरल्सला क्यू लिहू आपण. आता स्क्वेअर. स्क्वेअर किती येणार? 6 हे बघा 6 5 4 3 2 1 5 4 3 2 1 30 20 12 6 2. हां. हे बघा हे तिघांची बेरीज होती 20 40 70. हां, म्हणजे हे 315 आहेत आणि हे किती आहेत? 70 आहेत. पण ह्या 70 मध्ये या 315 मध्ये हे 70 पण आहेत बरं का. म्हणजे हे 70 आहेत ना प्युअर स्क्वेअर आहेत. आणि ह्या 315 मध्ये हे 70 पण आहेत. म्हणून आपण त्यांचं सबट्रॅक्शन करू. 15 - 0 5 5 - 0 कॅरी करायची गरज नव्हती. तर इथे 1 मधून 7 जात नाही. मग काय केला 11 झाला याचा 2 आला वरती. 11 मधून 7 गेले किती राहिले? 4. 245. 245 काय आहेत? डिफरन्स आहे फक्त. डिफरन्स आहे. कशामधला? प्युअर क्वाड्रिलॅटरल आणि क्वाड्रिलॅटरल मधला. पण याच्यामध्ये ध्यानात ठेवायचं, की
हे जे 70 आहेत ना, हे पण ह्या 315 मध्ये येतात. म्हणजे असं तुम्ही नाही म्हणू शकत, की 245 फक्त क्वाड्रिलॅटरल्स आहेत किंवा चौकोन आहेत. असं म्हणू नाही शकत तुम्ही. हे चौरस सुद्धा चौकोनच असतात. त्याला 4 कोन आहेत आणि 4 बाजू आहेत ना. फक्त हे जे 245 आहेत, हे चौरस नाही आहेत. एवढं बाकी फिक्स आहे. हे 245 हे प्युअर स्क्वेअर नाही आहेत आणि 70 स्क्वेअर आहेत. एवढाच फरक आहे. नाहीतर 315 क्वाड्रिलॅटरल आहे त्याच्यामध्ये. त्यापैकी 70 स्क्वेअर आहेत. असं म्हणू शकतो आपण. ओके. आता बेसिक फिगरचं कॉम्बिनेशन. A square is a type of rectangle with all sides equals. Yes, true. बघा, याला काय म्हणतात? ज्याची लेंथ जास्त असते आणि ब्रेड्थ कमी असते, त्याला म्हणतात रेक्टेंगल किंवा मराठीतून त्याला काय म्हणतात? काय म्हणतात श्रेयस? आयत. आणि ज्याच्या साइड इक्वल असतात सगळ्या, त्याला काय म्हणतात? स्क्वेअर. आणि कसा पण असला, त्याला फक्त 4 बाजून 4 कोन असले, त्याला म्हणतात क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल. तर प्रश्न असा येतो, की आयत हा स्क्वेअर पण आयत आहे का? आहे. स्क्वेअर पण आयत आहे. फक्त त्याच्या चारी बाजू सारख्या आहेत. बस दॅट्स ऑल. स्क्वेअर पण आयत असतो, पण आयत हा स्क्वेअर नसतो. प्रत्येक आयत हा स्क्वेअर नसतो. काही आयत हे स्क्वेअर असू शकतात. हां, म्हणजे असं नाहीये. सर्व स्क्वेअर सर्व स्क्वेअर हे आयत असतात, पण सर्व आयत हे स्क्वेअर नसतात. त्यापैकी काही स्क्वेअर असू शकतात. हो, राइट. मग आता इकडे काय सांगितलंय स्क्वेअर मोजा. आता तुम्हाला माहिती आहे, ही मोठी एक फिगर आहे. त्यामध्ये 5 आहेत. प्लस इथं 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4 ॲड केलेत आपण. हे 1, 2, 3, 4 म्हणजे हे मागचे 5 आणि हे 8 किती होणार याच्यामध्ये? 13. आता मी तुम्हाला बेसिक फिगर शिकवली होती, बरोबर? ही अशी. यामध्ये 5 असतात. पण हे बघा इथे मी आता ए लिहितो म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ए, बी, सी, डी. यामध्ये 5 आहेत. पण हा जो 5वा आहे ना मोठा यांचा 1, 2, 3, 4 मिळून झालेला, तो ह्या मोठ्या ह्याच्याचा पण आहे. मोठ्या चौरसाचा पण भाग येतो. म्हणून आपण तो डबल मोजत नाही. इथे 5 प्लस 5 10 नाही मोजत आपण. आपण हे मोठ्या 5 मोजून झाले, की हे 4-4च मोजतो. नीट लक्षात घ्या. बेसिक फिगरचा ॲप्लिकेशन करायला शिका. आता बघा मोठ्या फिगरमध्ये काय केलं यांनी? ही मोठी फिगर आहे बघा. ही मोठी फिगर आहे. हिचे 5 झाले, की परत याचे 4 तुकडे केलेत आणि याचे 4 तुकडे केले. आणि परत याच्यामध्ये एक छोटा परत काढला म्हणजे आणखी 4 तयार झालेत. 5 तयार झालेत. म्हणजे इथे किती आहेत हे? 5. इथे किती आहेत हे? 4. इथे किती आहेत हे? 4 आणि मोठ्याचे 5. म्हणजे 5 प्लस 8 प्लस 5 म्हणजे 18 होतात त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने हे सोडवायचंय. आता इथे बघा कॉम्प्लिकेशन करून घेऊ नका. आपण आता डायरेक्ट हे नकोच तुम्हाला. कारण तुम्ही जास्तच अजून कन्फ्यूज व्हाल. हे पण नको. सोपं आहे, पण कन्फ्यूज व्हाल तुम्ही उगाच. आपण आता डायरेक्ट हे घेऊ. तर या आकृतीमध्ये 8 असतात. ध्यानात घ्या. 8 कोणते? हे बाजूचे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हा एक ए, बी, सी एक आणि डी, ई, एफ एक. ए-बी-सी आणि डी-ई-एफ एक-एक. अशा पद्धतीने 8 असतात.
हे एकदा झालंय आपलं. ही एक फिगर येते तुम्हाला पेपरला. आलेलीच आहे अगोदर. हिच्यामध्ये 10 असतात. कसे असतात बघा. 1, 2, 3, 4, 5 हे झाले 5. हे देण्यापेक्षा ना, ए-बी-सी-डी लिहू आपण. म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ए प्लस बी प्लस लिहिण्यासाठी. ए-बी-सी-डी 5 झाले. परत बघा एकदा. एफ पण लिहितो. हा ए, एफ, डी एक. हं. ए प्लस एफ प्लस डी एक. ई-एफ-सी एक. ई प्लस एफ प्लस सी एक. प्लस बी-सी-डी एक. बी प्लस सी प्लस डी एक. आणि ई-एफ-सी झाला का? ई-एफ-सी झाला. ई-एफ-सी झाला. ए-एफ-डी झाला का? झाला. बी-एफ-डी झाला का? झाला. ए-एफ-सी झाला. ई-एफ-सी झाला. ई-एफ-डी, ई-एफ-बी झाला का? ई-एफ-बी नाही झाला. ई प्लस एफ प्लस बी एक असतो. कोणता बघा? हां, मला आता ना ते डॉट करून दाखवावं लागेल मग तुम्हाला परत. हां, दिसतो का? ए-एफ-सी. ए-एफ-सी झाला का? ए-एफ-सी, ए-एफ-सी नाही झाला. ए-एफ-सी एक. ए प्लस एफ प्लस सी. कोणता? हा बघा मी त्याला गोल देतो. 1, 2 आणि हा 3. हा 1. म्हणजे आता किती झाले? 5, 6, 7, 8, 9, 10. समजलं? अशा पद्धतीचे 10 असतात अशा आकृतीमध्ये. त्या 2 आकृत्यांमध्ये काय फरक आहे? ही आकृती अशी काढतो बघा लहानपणीपासून आपण डायरेक्टली अशी. ही फिगर अशी काढतो आणि ती फिगर कशी काढतो? 2 ट्रायंगल उलटे-सुलटे. हा फरक आहे त्यांच्यामध्ये. समजलं? मग तिच्यामध्ये 8 असतात, तिच्यामध्ये 10 असतात. ध्यानात ठेवायचं. आता त्रिकोण मोजायला असं जर आलं ना कधी, आलेलं पण आहे, म्हणूनच तुम्हाला हे दिलंय. असं जर आलं ना, तर इथे कोणताच फॉर्म्युला यूज करायचा नाही. इथे हे असा काही फॉर्म्युला यूज होत नाही. कारण इथे फक्त 9च त्रिकोण असतात. 9च त्रिकोण असतात. हे वेगळ्या कशाचं तरी दुसऱ्याचं लिहिलंय. कॉपी पेस्ट झालंय. हं. तिथे चौकोन विचारले तर वेगळी गोष्ट आहे. त्रिकोण विचारलं तर वेगळी गोष्ट आहे. चौकोन तुम्हाला अशा पद्धतीत विचारणारच नाहीत शक्यतो. विचारलं तर मग चौकोन जर विचारलं, तर तुम्हाला तो फॉर्म्युला तर माहीत आहे असं असं ह्याचा. तोच वापरायचा इथे. पण शक्यतो चौकोन नाही विचारणार तुम्हाला, त्रिकोणच विचारतील. त्रिकोण विचारलं तर सरळ आकडे लिहून घ्यायचे. आता आपण सरळ हे बघा हे त्रिकोण मगाचं ते. आता ही मगाचीच आकृती आलेली होती मे 2021 ला. ह्या बेसिक आकृतीमध्ये किती आहेत? 8. आता नवीन आकृती ड्रॉ झाल्यामुळे कोणते तयार झाले बघा. त्याला मी ए नाव देतो. ए. हा अगोदरच होता बघा. इथे एक तयार झालाय बघा. मी आता याला देऊन घेतो. फक्त जे अगोदर होते ना त्याला गोल करतो. बी. सी. आता हा सी काय? ट्रायंगल नाहीये. हा क्वाड्रिलॅटरल आहे. हा डी अगोदरच होता. ई. एफ पण अगोदरच होता. जी. ओके. आता आपण मोजू. जी. एच, आय. हा आय पण अगोदर होता. आता मोजूयात आपण. आपल्याला अगोदर माहिती आहे त्याचे 8 होते. आता नवीन झालेले बघा. नवीन कोणकोणते झालेत? नवीन झालाय ए. नवीन झालाय ई. नवीन झालाय जी. नवीन झालाय ए, बी, सी, डी, ई, एफ, जी हा मोठा. हं. ए प्लस बी प्लस सी प्लस डी प्लस ई प्लस जी हा मोठा एक मोठा. बघा लांबून बाहेरून पण कॅपिटलमध्ये नाव देतो मी त्याला तुम्हाला समजण्यासाठी. ए, बी, सी हा पण झालाय. आणखी एक झालाय बघा. आय प्लस एच प्लस बी प्लस सी प्लस डी. नाही तो नाही. बघा ही जी रेष आली ना आडवी, त्यामुळे हा एक झालाय सी प्लस एफ.
सी प्लस एफ. परत हा पण झालाय बघा त्या ह्या रेषेमुळे एच प्लस आय. एच प्लस आय हा पण. हां. एच प्लस आय हा पण एक झालाय. एच प्लस आय. मग आणखी कोणते होतंय का? बघूयात आपण जरा बारकाईने. हं. मोजूयात आता. 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. यामध्ये 14च त्रिकोण आहेत. लक्षात घ्या. आता फक्त एवढी आकृती घेऊ. आज थांबूयात. परत उद्या आपल्याला हे घ्यावंच लागेल, कारण अजून आपल्या खूप सारे पी-वाय-क्यू बाकी आहेत. आज आपण फक्त त्रिकोण मोजणे आणि चौकोन मोजण्याचे बघा आपलं हे आत्ताच ह्या परीक्षेला आलं होतं. हे पण या परीक्षेला आलं होतं 8वी ला. हे आलं होतं 8वी ला. त्यानंतर हे आलेलं आहे 2020 साली. हे पण आलेलं आहे. हे पण आलेलं आहे. हे पण. हे तर तुम्हाला ईझी जाईल. हे काय एकदम एकदम तुमच्यासाठी एकदम अ, बाये हाथ का खेल होतं. हे पण सोपं जाईल तुम्हाला, पण तुम्हाला थोडेसे जास्त प्रयत्न करावे लागतील. म्हणून एवढं डीपमध्ये घ्यायचंय, ते पूर्ण होणार नाही आपल्याकडून. बघा मी आता शिकवली ती आकृती येऊन गेली आहे तुम्हाला. बघा, इथे 14 उत्तर होतं त्याचं मॅक्सिमम 14. हे पण मोजायला शिकायचंय. तर अजून पण आपल्याला वेळ लागेल हे पूर्ण करायला. अर्धा तास तुमचा आता बऱ्यापैकी 1.5 तास